खूप अभिमान आहे ना तुमच्या या कपटी स्वभावाचा, राजकारणी वृत्तीचा. तुम्हाला नेहमी असंच वाटतं ना की सूर्यासारखा भोळा माणूस तुमच्या हातचा बावला बनून राहील, ते कायमचा. नाही, हेच होणार. हा आमचा अभिमान नाही, आमचा माज आहे, माज. मग हा माज मी एक दिवस उतरवून दाखवीन तुम्हाला. एक दिवस तुमचा हाच भक्त त्याच्या स्वतःच्या डोक्यावरून तुम्हाला उतरवेल. तो त्याच्या पायाशी पण उभा नाही करणार तुम्हाला. तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातून कायमचं विसर्जित करून टाकेल. डॅडी, जेव्हा मी या घरात होते ना तेव्हा तुळजा निंबाळकर होते, म्हणून खूप काही सहन केलंय. पण आता नाही करणार, कारण गोष्ट आता माझ्या संसाराची आहे, माझ्या नवऱ्याची. आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करेन, कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे. हे कायमचं तुम्ही लक्षात ठेवा. काय झालं सूर्य? घराकडे असा का बघतोय? आणि हे काय, परत तुझ्या डोळ्यात पाणी? आनंदानं आणलं पाणी. एवढं सजलेलं, माणसांनी गजबजलेलं एवढं मोठं घर माझ्या तेजूच्या नशिबी आलं. खर तर हे घर नाही तुळजा, महाल आहे, महाल. आणि माझी तेजू या महालाची महाराणी. हे सगळं असं होईल हे स्वप्नात बी वाटलं नव्हतं का थोडं? खरंच माझ्या तेजून नशीब काढलं. नशीब माझ्या घरच्यांनी काढलंय, त्यांना तेजूसारखी सून मिळाली. नशीब माझ्या भावाने काढलंय, त्याला तेजूसारखी बायको मिळाली. सूर्य, आज तुला या महालाचा झगमगाट दिसत असेल, पण हा महाल प्रेमाने नाही, वेशाच्या अहंकाराच्या भिंतींनी बनलाय. त्याची जळ तेजूला बसू नये, बस एवढीच इच्छा आहे माझी. छत्री, आज काय? आता काय गोंधळ झाला, जागरण झालं, पूजा सगळं तर झालं डॅडी. आता काय राहिले? डोक्याच्या छत्रीचा खटका दात जरा. डॅडी नाही आठवत बघा मला. अरे आमच्या चिरंजीवांचं मधु मिलन आहे आज, त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. अरे हो, अहो याच दिवसाची तर ते वाट बघत होते. त्या दिवसाची काय तयारी केली का नाही? सपशेली सरलो, आत्ता जातो तयारी करतो. थांब, हा? तुला एकट्याला नाही जमणार. मग ते सूर्याचे 2 पंटर आहेत ना, त्याला बोलो. ए काजू पुड्या, डॅडी बोलवतात, या. बोला की डॅडी. आम्ही असं ऐकलंय की लग्नाच्या डेकोरेशन मध्ये तुमचा कोणी हातच धरू शकत नाही म्हणे. कसा धरणार? हात धरला तर डेकोरेशन करता येणार नाही ना. छत्री, हा? आमची बंदूक कुठे ठेवली तू? हाय की आणू का? गंमत केली. आमच्या चिरंजीवांची खोली. आज की नाही आपल्या अक्काला बघून दाजी एकदम क्लीन होल्ड होणार आहेत बघ. धनु दीदी, क्लीन बोल्ड असतं ते. तेच ते. अक्का, अगं किती गोड दिसते तू. खरंच लय सुंदर दिसतेस तू. असा सुंदर संसार कर आणि शत्रुरावांना कायम सुखात ठेव. आम्ही येतो. हं?
चल. दादा मी घरी नाही आहे तर काही अडत नाही ना? अडत काहीच नाही, पण सगळंच अडतंय. धनु इंग्लिशचा अभ्यास नीट करतेस ना? हो अक्का, करते. तात्या तुम्ही वेळेवर जेवता ना? वय वय आणि भागू तू शाळेत काय अडत नाही ना? नाही. राजू तुला काही बनवायचं असेल, काही बोलायचं असेल ना तर मला फोन करत जा. हा बहिणी, राजू, धनु तुम्ही ना बहिणीला कामामध्ये मदत करत जा. हा लय नको काळजी करू. चल. आज काय इथंच मुक्काम ठोकायचा विचार दिसतोय वाटतं. अय छत्री, हा अरे गाद्या टाक पाहुण्यांना. हा टाकतो की. नाही म्हणजे आता उशीर पण लय झालाय. एवढा रात्री घरी कुठं जाणार? त्यात पोरी बरोबर आहे तुमच्या. राव म्हटलं काळजी पोटी. नाही, घर कुठं लांब आहे तेव्हा. येतो आम्ही. हा चल पुरी येऊ.